अंतर्गत योजनेच्या अटी आणि शर्तीमध्ये कोणताही बदल होणार नाही हे आता सरकारने स्पष्ट केलेलं आहे. या संदर्भातली जी नवीन नोटीस आहे ती आलेली आहे. काय काय नवीन नोटीसमध्ये माहिती सांगितलेली आहे ते आपण थोडक्यात इथे जाणून घेऊयात. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता एकात्मिक बाल विकास सेवा योजना पुणे जिल्हा परिषद यांच्या मार्फत इथे नोटीस काढण्यात आलेली आहे. दिनांक 10/12/2024 रोजी ही नोटीस काढलेली आहे. तुम्ही पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेबाबत ही नोटीस आहे. उपरोक्त विषयान्वये आपणास कळवण्यात येते की या कार्यालयाचे असे निर्देशनास आलेले आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत समाज माध्यमांकडून रील्स असतील, युट्यूबवरती जे काही व्हिडिओ आहेत याद्वारे वेगळी आणि चुकीची माहिती प्रसारित होत आहे. यामुळे लाभार्थी महिला तसेच जनतेच्या मनात गैरसमज निर्माण होत असून याबाबत वेगवेगळ्या स्तरावर या कार्यालयाकडे विचारणा होत आहे. भरपूर ठिकाणी फेक व्हिडिओ तुम्ही युट्यूबवरती पाहिले असतील. चुकीची माहिती पसरवण्याचं काम काही लोक करत आहे आणि हे निदर्शनास आलेलं आहे सरकारच्या. आणि या अनुषंगाने आपणास कळवण्यात येते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अटी आणि शर्तीमध्ये तसेच योजनेच्या सद्यस्थितीमधील कार्यपद्धतीमध्ये कोणताही बदल झालेला नाही. योजनेमध्ये कोणताही बदल झालास किंवा बदल असल्यास प्रशासनाकडून आपणास कळवण्यात येईल. कोणताही बदल यामध्ये झालेला नाही. योजनेमध्ये कोणताही बदल जर झाला तर सरकारकडून आपल्याला कळवण्यात येईल. त्या संदर्भातला GR असेल किंवा अन्य काही माहिती आहे ती सांगण्यात येईल. सदर योजनेअंतर्गत चुकीच्या बातम्या इथे लाभार्थी व जनतेच्या मनात कोणताही गैरसमज निर्माण होऊ नये याकरिता आपण आपल्या स्तरावरती तसेच अंगणवाडी सेविकांमार्फत या योजनेची सद्यस्थिती लाभार्थी व जनतेच्या द्यावी असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे या योजनेअंतर्गत आता कोणताही बदल झालेला नाही, कुठलीही पडताळणी वगैरे होणार नाही असं सुद्धा सांगितलं आहे. अजून यामध्ये काहीही होणार नाही. ज्यांना पैसे अगोदर आलेले आहेत त्यांना पैसे येत राहतील, काही प्रॉब्लेम नाही. जर यामध्ये काही बदल झाला तर आपल्या चॅनलवरती नक्की व्हिडिओ बनवला जाईल. महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ आपल्या लाडक्या बहिणींना नक्की शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.